नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाचा शुभारंभ केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे झारखंड राज्यातून या महाअभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. आणि झारखंड राज्यातील कोणत्या जिल्ह्यातून असं विचारलं तर खुंटी जिल्ह्यातून. लक्षात ठेवा, झारखंड राज्यातील खुंटी जिल्ह्यातून 15 नोव्हेंबर रोजी हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. या अभियानासहच विकसित भारत संकल्प या यात्रेचा शुभारंभ देखील 15 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2023 चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता हा जो 2023 चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आहे, हा सुरेश वाडकर यांना जाहीर झालेला आहे. आणि हा पुरस्कार सुरेश वाडकर यांना संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल देण्यात येत आहे. या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर यामध्ये विजेत्याला 5 लाख रुपये रोख देण्यात येतात. सुरेश वाडकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी मराठी, हिंदी, कोकणीसह भोजपुरी भाषेतही हजारो गाणी गायलेली आहेत. यांना याआधी मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार देखील मिळालेला आहे. तसेच 2007 मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे. तर 2020 मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. या पुरस्काराबरोबरच इतर काही पुरस्कारांची सुद्धा घोषणा झालेली आहे. ते सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार हा 2022 साठी नयनाजी आपटे तर 2023 साठी मकरंजी कुंडले यांना देण्यात आलेला आहे. तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार हा 2022 साठी उल्हास कशाळकर तर 2023 साठी शशिकांत श्रीधर मुळे यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या 4थ्या पाणबुडी विरोधी युद्ध जहाजाचे नाव काय आहे? तर आता जे पाणबुडी विरुद्ध जहाज लॉन्च करण्यात आलेलं आहे, त्याचं नाव हे INS अमिनी असं आहे. या जहाजाचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर ऍडमिरल संदीप नेथानी यांच्या हस्ते या जहाजाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. आणि हे जहाज 8 अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट प्रकल्पातील 4थं जहाज आहे. याची निर्मिती कोणत्या शिप बिल्डर्सने केलेली आहे? तर गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स द्वारे याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि लक्षद्वीप मधील आमिनी बेटावरून याला आमिनी असं नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. 9व्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच फरीदाबाद या शहरामध्ये 17 ते 20 जानेवारी 2024 रोजी हा विज्ञान महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. आणि या 9व्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची थीम काय असेल? तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पब्लिक आउटरीच इन अमृतकाल अशी या विज्ञान महोत्सवाची थीम असेल. मित्रांनो, हा जो विज्ञान महोत्सव आहे, हा 2023 चा विज्ञान महोत्सव असून याचं आयोजन 2024 मध्ये करण्यात येत आहे. आणि याआधी 2022 च्या विज्ञान महोत्सवाचं आयोजन 21 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान भोपाळ येथे करण्यात आलं होतं. आणि ही या विज्ञान महोत्सवाची 8वी आवृत्ती होती. 7वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? पणजीमध्ये. 6वी व्हर्च्युअल मोडमध्ये आयोजित करण्यात आली होती. 5वी कोलकाता, 4थी लखनौ, 3री चेन्नई, 2री दिल्ली. तर याची पहिली आवृत्ती 2015 मध्ये दिल्ली या शहरामध्येच आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 4 पहा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान मित्रशक्ती हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? तर हा जो मित्रशक्ती युद्धाभ्यास आहे, हा भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. आणि आता या युद्धाभ्यासाच्या 9व्या आवृत्तीची सुरुवात 16 नोव्हेंबर रोजी झालेली आहे. आणि हा युद्धाभ्यास 29 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. यावेळेस या युद्धाभ्यासाचं आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर पुणे येथील औंध येथे या युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, अलीकडेच आता बोंगो सागर हा युद्धाभ्यास पार पडलेला आहे. हा भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. हरिमाऊ शक्ती हा युद्धाभ्यास भारत मलेशिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. आणि याचं आयोजन मेघालय मध्ये करण्यात आलं होतं. संप्रीती युद्धाभ्यास हा सुद्धा भारत आणि बांगलादेश मध्ये आयोजित केला जातो. आणि याची 11वी आवृत्ती मेघालय राज्यात पार पडलेली आहे. युद्धाभ्यासाची 19वी आवृत्ती अलास्का येथे आयोजित करण्यात आली होती. आणि हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. वरुण युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स, जहाद तलवार भारत आणि संयुक्त अरब अमिरात, नॉमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, एकता युद्धाभ्यास भारत मालदीव, अल मोहेद अल हिंदी भारत सौदी अरेबिया,
समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया, स्लिनेक्स भारत श्रीलंका, कोकण युद्धाभ्यास भारत आणि ब्रिटन, तर फ्रिंजेक्स हा युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलेला आहे, तर ओबेराय ग्रुपचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंह ओबेराय यांचे नुकतेच वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर आता जे पृथ्वीराज सिंह ओबेराय होते, यांना 2008 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. यासाठी त्यांना भारतीय आदरातिथ्याचे प्रणेते म्हणून ओळखलं जातं. आणि हे जे ओबेराय ग्रुप आहे याची स्थापना कोणी केली होती, तर 1934 मध्ये पृथ्वीराज सिंह ओबेराय यांचे वडील राय बहादूर मोहन सिंग ओबेराय यांनी या ओबेराय ग्रुपची स्थापना केली होती. आणि हे जे पृथ्वीराज सिंह ओबेराय आहेत, यांना 2014 मध्ये फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स मध्ये प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 6 पहा, क्लायमॅट इनोव्हेशन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी शी गार्ड ही कोणत्या देशातील स्टार्टअप कंपनी आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आता ही जी शी गार्ड स्टार्टअप कंपनी आहे, याला क्लायमॅट इनोव्हेशन स्पर्धेचं विजेतेपद मिळालेलं आहे आणि ही कंपनी पाकिस्तान या देशातील एक स्टार्टअप कंपनी आहे. आणि या कंपनीला नाविन्यपूर्ण बायोडिग्रेडेबल आणि प्लास्टिक मुक्त सॅनिटरी उत्पादने तयार करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, वन डे विश्वचषकात 7 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच मोहम्मद शमी हे वन डे विश्वचषकात 7 विकेट घेणारे पहिले भारतीय गोलंदाज ठरलेले आहेत. त्यांनी ही कामगिरी न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनल मॅच मध्ये केलेली आहे. आणि याबरोबरच आता मोहम्मद शमी हे एक दिवसीय विश्वचषकात सर्वाधिक 5 बळी घेणारे गोलंदाज ठरलेले आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या विश्वचषकात एकूण 4 वेळा 5 बळी घेतलेले आहेत. याआधी 2019 मध्ये एकदा आणि आता 2023 च्या विश्वचषकामध्ये त्यांनी 3 वेळा 5 बळी मिळवलेले आहेत. याबरोबरच त्यांनी सर्वाधिक वेळा 5 बळी घेण्याचा ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज मिशेल स्टार्क यांचा सुद्धा विक्रम मोडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, दुसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर आता ही जी दुसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद आहे, याचं आयोजन भारतामध्ये करण्यात आलं होतं आणि 17 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिखर परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे. ही जी समिट आहे ही आभासी पद्धतीने आयोजित होत आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, भारतीय रेल्वेने कोणाच्या सहकार्याने भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सुरू केली आहे? तर आता भारतीय रेल्वेने IRCTC सहकार्याने भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सुरू केलेली आहे आणि जी पहिली ट्रेन आहे ही 17 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटलेली आहे. ही ट्रेन सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे, तर देखो अपना देश आणि एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी या ट्रेनची सुरुवात करण्यात आली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, आता नुकताच माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम खासदार पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता हा जो माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम खासदार पुरस्कार आहे, हा डॉक्टर भारती पवार यांना जाहीर झालेला आहे. डॉक्टर भारती पवार या नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत आणि त्यांना या पुरस्काराअंतर्गत 50,000 रुपये रोख आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, पहिल्या लाईफ टाइम डिस्टर्बिंग द पीस अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.